40-40 वर्षापर्यंत वय वाढतं आहे तरीही लग्न जुळत नाहीत ही ओरड सार्वत्रिकपणे वाढते आहे. मात्र आपण प्रत्येक वेळी दुसऱ्यावर दोष ठेवून याविषयी ओरड करत असतो. मात्र लग्न जुळावेत यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा काय प्रयत्न केले पाहिजेत. भलेही त्या प्रयत्नातून लग्न जुळतील नाही जुळतील हा प्रश्न नंतरचा आहे. मात्र प्रयत्न करायला काय जातं. नमस्कार, मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक लग्न अक्षदा. मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही. गेल्या 3 वर्षापासून एक सेवाभाव म्हणून आम्ही हा प्लॅटफॉर्म रन करतोय आणि या माध्यमातून जवळपास 300-400 लग्न आतापर्यंत जुळली. याच्यामध्ये आमच्या मार्फत जुळली असा दावा आम्ही करत नाही. मात्र हा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना लग्न जुळवण्यासाठी किंवा एकमेकांची माहिती होण्यासाठी मदत झाली हे मात्र नक्की. आजचा जो विषय आहे तर वेगवेगळ्या विषयावर बोलत असताना व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात का या विषयावर आपण थोडंसं बोलूया. साधारणतः 15-20 वर्षापूर्वी कोणी बायोडाटा बनवत नव्हतं. नंतर काळ बदलत गेला. हळूहळू बायोडाटे बनायला लागले, रंगीत बायोडाटे बनायला लागले. त्या बायोडाटाचं आदान प्रदान व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर 10-12 वर्षापूर्वी सोशल मीडियाचा वावर आणि वापर वाढायला लागला. मग एकमेकांकडे बायोडाटे हस्तांतरित करणं हे थोडंसं अवघड होतं आणि मग व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एकमेकांना आपण बायोडाटांचं आदान प्रदान करू लागलो. मात्र ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाश्चात्य संस्कृतीचं आपल्याकडे अतिक्रमण झालं आणि आपली मूळ परंपरा आपण मोडीत काढून नको ते धिंगाणे घालायला लागलो, तसंच आता विवाह संस्थेचं सुद्धा झालेलं आहे. लग्नाच्या हिशोबाने किंवा विवाहाच्या हिशोबाने एखादा फेसबुक ग्रुप बनवला आणि त्याच्यावर 5-50 हजार लोक आहेत, तर प्रत्येकाने एक एक बायोडाटा टाकला तर त्याच्यातल्या 10-20 हजार लोकांची लग्न नक्कीच जुळतील. मात्र तसं होताना दिसत नाही. हुकून चुकून तुमच्या माझ्यासारख्याने एखादा बायोडाटा जर त्याच्यावर टाकला तर त्याच्या खाली नको ते घाणेरडे कॉमेंट्स येतात आणि याच्यामुळे हे प्लॅटफॉर्म बंद पडले. थोडाफार आता व्हॉट्सअपवर लोकांना विश्वासार्हता राहिलेली आहे, पण त्याच्यातही असं झालं की व्हॉट्सअपमध्ये लोक ॲड करायच्या ऐवजी आपण त्याच्या लिंक व्हायरल करतो आणि त्याच्यामध्ये हौशे गवशे नवशे बाजारू तत्व पण त्याच्यामध्ये शिरतात आणि त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात. त्यातल्या त्यात काही आमच्यासारखी येडे असतात, ते गरीब घरची मुटकी दाखवा, 10वी-12वी झालेल्या मुलीची बायोडेटा टाका, अपेक्षा काय, हे नको ते त्याची जी काही संहिता असते किंवा जी काही व्हॉट्सअप वापरत असताना जी काही पथ्य पाळायची असतात किंवा नियम पाळायचे असतात, तर ते नियम सगळे मोडीत काढून आपण त्याचा बाजार भरवतो आणि मग तोही प्लॅटफॉर्म आता काहीसा विस्कळीत होत चाललाय. त्याच्यावर कोणी बायोडाटे फारसे टाकताना दिसत नाही. दुसरीकडे असं आहे की गेल्या 3-4 वर्षापासून तेच बायोडाटे या ग्रुपवर फिरताना दिसतात. मग यांची लग्न का जुळत नाहीत, नेमके यांना कशी स्थळं पाहिजे हाही प्रश्न त्यातून निर्माण होतो. काही दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता की 40 नंतर लग्न करायचं तर मग संसार कधी करायचा हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारणार. प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन आपण पैशात करायला लागलो तर हे योग्य ठरणार नाही. सुखाचं मूल्यमापन नेमकं कशात करायचं हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय की मुलगा कर्तृत्वान असेल, त्याच्याकडे कुठलं व्यसन नसेल, तर मजुरी करणारी लोकही सुखानं आयुष्य जगू शकतात ही भावना कोणी समजून घ्यायला तयारच नाही. आणि मग त्याच्यामुळं नको त्या अपेक्षा आपण धरायला लागतो आणि आपले लग्न जुळत नाही. तर व्हॉट्सअप विषयी बोलत असताना आतापर्यंत जे झालं, चांगलं पाणी वाहून गेलं, घाणेरडं पाणी वाहून गेलं, याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. पण आज आपण जागे झालो तर आज आपण कुठेतरी सुरुवात करायला काही हरकत नसावी. आता काही दिवसानंतर तुळशीचे विवाह होतील, 8-10 दिवसावर दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि अशा स्थितीत आता लग्न सराईचा हंगाम नव्याने सुरू होणार आहे. ग्रामीण भागात अजूनही मध्यस्थमार्फत विवाह जुळतात. मात्र जर आमचा विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग सोडला तर पुणे, नाशिक विभागामध्ये, मुंबई विभागामध्ये, कोकणामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट आणि वाईट झालेली आहे. पैसे घेतल्याशिवाय लोक घराच्या बाहेर पडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पानपोळी लावून पुण्य मिळवायचं की पाण्याचा व्यापार मांडायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दारू विकून पैसे कमवायचे की दूध विकून कमवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दारू विकून झटपट श्रीमंत होता येईल, पैसेही कमवता येतील, परंतु येणारी पिढी कशी असेल हे सांगायसाठी कुठल्याही भविष्यकाराची गरज पडणार नाही. मात्र दूध विकून भलेही कमी पैसे भेटतील, परंतु दूध पिऊन निर्माण होणारी पिढी ही सुदृढ आणि बलशाली असेल हे सांगायसाठी वेगळ्या भविष्यकाराची गरज पडणार नाही. तेव्हा आपल्याला या लग्नाचा बाजार मांडायचा की हा संस्कार म्हणून याला पुढे न्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. कोणी जर फसवणुकीच्या उद्देशानं जर या विवाह संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर येत असेल तर आता तुम्ही 1-2 4 फसवणूक करू शकाल, पण तुमच्या अवलादी जर दारुड्या निघल्या तर मग पुढचं भविष्यकाळ कसा असेल हे सांगायला वेगळ्या भविष्यकाळाची गरज पडणार नाही.
तेव्हा आपल्या मनामध्ये नैतिकता ठेवून कोणाची फसवणूक होणार नाही या उद्देशानेच लग्नासाठी पुढे या. पैसे कमवायसाठी अनेक मार्ग आहेत, चांगल्या पद्धतीनेही पैसे कमवता येतात. मात्र विवाहासारख्या संस्काराच्या पवित्र कार्यामध्ये जर कोणी पैसे कमवायच्या उद्देशाने येत असेल तर त्याच्यासारखं दुसरं पाप नाही. हे आमचं मत आहे, तुमचं मत वेगळं असू शकते. तर असो, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला लग्न जुळवायचे आहेत तर तेव्हा काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. शक्यतोवर व्हॉट्सअपमध्ये ओळखीच्या लोकांना जॉईन करा. जर बायोडाटा व्यतिरिक्त कोणी दुसरं काही कॉमेंट्स करत असेल किंवा अपेक्षा काय वगैरे काही साधे प्रश्न जरी टाकत असेल तर त्याला लगेच रिमूव्ह करा. जर माझा तालुका रिसोड असेल, माझ्या रिसोड तालुक्यामध्ये 100 गावं असतील, त्या 100 गावातून प्रत्येक गावातील एक एक व्यक्ती जरी 100 व्यक्ती जरी त्या ग्रुपवर असले आणि प्रत्येकाने एक एक बायोडाटा जरी टाकला तर एकमेकांना माहिती होईल, त्यातून 5-10 लग्न तरी नक्कीच जुळतील. या अपेक्षेनं पुढे या. व्हॉट्सअपचा, फेसबुकचा किंवा विवाह संस्थेचा बाजार भरू नका, ही आपल्या सगळ्यांना या माध्यमातून कळकळीची विनंती आहे. या माध्यमातून दररोज आम्ही 2 स्थळांचा याच यूट्यूबच्या माध्यमातून परिचय देणार आहोत. तर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं, इतरांना शेअर करावं. किंवा विवाहासाठी आपण इच्छुक नसाल किंवा विवाहाशी आपला काही संबंध नसेल तर आपण याच्या आधी जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ते अनसबस्क्राईब केलं तरी चालते. आम्हाला हे कुठलंही वाढवायचं नाही किंवा या माध्यमातून कुठलेही पैसे कमवायचे नाहीत. हा कुठलाही बाजार नाही, हा एक संस्कार आहे आणि एकमेकांचे विवाह जुळण्यासाठी मध्यस्थ म्हणून पुढे या असं आवाहन आम्ही वारंवार करत असतो. ते आत्ताही करतोय. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ, जय भारत.